राम कृष्ण हरी. चला आता आपली निघायची सुरुवात. आम्ही निघालो देहूला. रेस्ट वगैरे केला. चला घेतली. चला विठ्ठल 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 श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. हे बीज काय घ्या अशी. माते की जय. देवी माते की जय. गणपती बाप्पा मोरया. शिवाजी महाराज की जय. रामकृष्ण हरी माऊली. तर आपली वारीला सुरुवात झालेली आहे. जेवण वगैरे झालं. 1 तास मस्तपैकी सर्वांनी रेस्ट वगैरे केलेला आहे. आता थेट जाऊया आपण आपल्या मुक्कामावर. मजा करत, आनंद करत, बोलत बोलत, नाचत गाजत वाजत, आपल्या मनातच राम हरी कृष्ण बोलत आपण चालत राहूया. बरोबर ना? बरोबर बरोबर बरोबर. आता आपण देहूला जाणार. तुकाराम जगद्गुरू आपले संत तुकाराम महाराज. जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांची जन्मभूमी तुम्ही बघा किती सुंदर आहे. कारण की जसे जसे आपण सामोर येतो कसे तिथे सामावले जातो काही कळतच नाही. तर आपण जाऊया आणि पुढे तुम्ही असे बनून राहा. आणि तुम्हाला आपला व्हिडिओ आवडत असेल तर काय करायचं? लाईक अँड शेअर. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी एक कमेंट लिहा. बस झालं आमच्यासाठी. रामकृष्ण हरी. बस. विठेवरी उभा देव तूच वैष्णवांचा. हो तूच सकाहारी नाथ अनंताचा. विठेवरी उभा देव तूच वैष्णवांचा. विश्व रूप तू अनंत भक्तवत्सला. विश्व रूप तू अनंत भक्तवत्सला. आलो शरण तुला देवा हरी विठ्ठला. आलो शरण तुला देवा हरी विठ्ठला. आलो शरण तुला देवा हरी विठ्ठला. विठ्ठल 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 विठ्ठल. ओढ मनी होती आषाढी वारीची. पायी पायी धरली वाट पंढरीची. ओढ मनी होती आषाढी वारी. कॅम्प्युटर टाइम आहे 32. चल मित्रांनो आता 4:30 वाजलेले आहे आणि आपला टेम्पो पण इथेच आहे. आता थोडीशी विश्रांती म्हणजे चाय नाश्ता करूया आणि नंतर आपण सुरुवात करूया संत तुकाराम महाराजांच्या जन्मभूमीत प्रवेश करायला. ते म्हणजे देहू. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. तो पहिला उठतो. लोकांकडे पैसा जास्त झाला तर लोक बालाजीला जातात. लोकांकडे पैसा कमी झाला तर लोक माझ्या पंढरपूरला येतात. तुम्ही जगात कुठेही जा, जगात कुठल्याही देवाकडे कानाकोपऱ्यात जा, तुम्हाला लांबून दर्शन आहे. पण माझ्या पंढरपुरात तुम्हाला पायापाशी दर्शन देते. चालू आहे. आता आम्ही जाणार आहे. तुम्हाला तर माहिती आहे पुन्हा पुन्हा बोललेलो आहे संत तुकाराम महाराज यांच्या जन्मभूमी. संत तुकाराम महाराजांचा जन्म इसवी सन 1608 मध्ये झाला देहू गावामध्ये. तर संत तुकाराम महाराज चांगले कवी, वारकरी आणि चांगले कीर्तनकार सुद्धा होते. त्यांचे पणी वयाच्या 18 वर्षीच आईवडिलांचे निधन झाले. त्यांना त्या काळात किती दुष्काळ, किती
कष्ट सहन करावे. तर संत तुकाराम महाराजांचे ग्रंथ, कीर्तन, भक्तिगीते तेव्हा सुद्धा प्रसन्न होते आणि आजही प्रसिद्ध आहे म्हणजे अख्ख्या जगभरात. संत तुकाराम महाराजांच्या त्या जन्मभूमीमध्ये आता आमची पावले जाणार आहे. तिथे जसे जसे आम्ही सामोरले येतो तशी संत तुकाराम महाराज आमच्या मनात सामावून गेलेले आहे. तिथे जाऊ, कधी पोचतो असं झालेलं आहे, कधी त्यांचं दर्शन घेतो असं झालेलं आहे. तर भेटूया आपण पुढे, तिथेच सध्या नाश्ता करूया. बघू शकता आपले वारकरी. बोला रामकृष्ण हरी. तर मित्रांनो, नाश्ता वगैरे झालेला आहे, ऊर्जा वगैरे भेटलेली आहे. 8च किलोमीटर आहे. आता आपण पोचणार आहे आपल्या संत तुकाराम महाराजांचे जन्मभूमीवर. तर भेटूया पुढे. रामकृष्ण हरी. आता लवकरच जवळच येत आहे पवित्र नदी इंद्रायणी, बरोबर नाही, इंद्रायणी नदी आता जवळच आहे. विराज भाई, कुठली नदी आहे विराज? इंद्रायणी. यात ते आणि आपल्या तुकारामाने गाथा अर्पण केलेलं नाही, त्यात पोती तरलेली हीच ती इंद्रायणी, हीच ती स्टोरी. विराज यांना आता मी बोलत बोलत आम्ही चाललेलो आहे. भरपूर धमाल येत आहे. आणि विराज आता बोलत बोलत एक सुखी संसाराचा मंत्र आहे. बोला मनीष भाऊ. सुखी संसाराचा मंत्र म्हणजे खूप काही शिकायला भेटते. कौतुक आहे ना, कौतुक ते 4 चौघात करायचं आणि चुका एकाच सांगायच्या. एकाच आपण काय करतो, चुका 4 चौघात आणि कौतुक बेडरूम मध्ये गेल्यावर. मग भांडणं तर होतील ना. म्हणून एकमेकांना समजून घ्यायचं. किती सुख सुविधा आहे हे महत्वाचं नाही, किती सुख सुविधा आहे हे महत्वाचं नाही, आपण दोघे एकमेकांना किती समजून घेतो हे महत्वाचं आहे. कारण तुम्हाला माहिती आहे, ज्याचा नवरा समजूतदार आज त्याचीच बायको सुखी आहे. नाहीतर कितीही बायका आपल्या नवऱ्यासाठी उपास करतात पण ते आज पण सुखी नाही आहे. चुकलं तर माफ करा. बोला रामकृष्ण हरी. विराजसाठी होतं. विराज, ऑल द बेस्ट. आता काढलेली एकदम फ्रेश कोथिंबीर बघा. मेहनत बघा किती, धुवायला हे करायला. आणि आपण 10 रुपये 5 रुपये झुरी मागतो. हा, ही आता मुंबईला जाणार. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी. थँक्यू, तुम्ही व्हिडिओ काढता त्याच्याबद्दल. रामकृष्ण हरी माऊली. जय रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण माऊली. रामकृष्ण माऊली. रामकृष्ण हरी. चालू आहे. आता आम्ही आलेलो आहे जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या जन्मभूमी देवमध्ये. तुकाराम नगरी. रामकृष्ण हरी. बघा बघा, कितीही पैसा कमावला तर माणूस सुखी होतो असं नाही.
हातात कितीही पैसा वाढला तर माणूस सुखी होतो असं नाही. माणसात मीपणा वाढतो आणि माणसात मीपणा वाढला की माणुसकी संपते. म्हणून पैशांचं घमेंड करू नका. पैसा जास्त आला तर पैशांवर गर्व करू नका. कारण 100 पोरांचा बाप दुर्धाष्ट अरण्यात जळून मेला आणि आमच्या संत तुकोबा रायांच्या घरात पोतं सुद्धा बसायला नव्हतं. त्यांना न्यायला जगाचा बाप विमान घेऊन आला. बोला संत तुकाराम महाराज की रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. ज्याला छंद नाही हरी नामाचा तो देह काय कामाचा. बोला रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. मुनीश डन डन डन. खाऊ लाकडे यांचं उपलेचा चष्मा गेलेला आहे. मला माणूस गेला गण्या चष्मा कवर गेला. गेलं पाण्याच्या चष्मा दिला. स्वप्नील भाई घर आहे ना. बरोबर. तो रोमकर भाऊ हे कुठलं झाड आहे. नांदूरगिरचं झाड आहे. तर बघू शकता मित्रांनो तुकाराम बीजला 1 ते 2 मिनिटं हे झाड म्हणजे हलते नाही. कारण की वैकुंठ घेऊन आपले संत तुकाराम महाराज इथूनच वैकुंठाला गेले. वैकुंठाला गेले. रामकृष्ण हरी.
रामकृष्ण हरी जेवायला या जेवायला कल्तीस रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी माऊली रामकृष्ण हरी माऊली. हा या जेवायला तळलेल्या मिरच्या आहेत, पनीरची भाजी, डाळ भात लोणचं. परत एकदा आहे का डाळ भात लोणचं. आमची बहिणीबद्दल तुम्हाला कसं बघल्या रे त्याची तुम्हाला रामकृष्ण हरी. आज आमचा देऊला मस्त मुक्काम आहे. 2 घास पनीरचे आहेत. मावशीने पनीर मस्त बनवलेलं आहे. आमचे मुलं खुश झाली आजचा दिवस. पनीर खातात. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. पनीर